चोर एका दुकानामधून चोरी करून पळालेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या मागे लागलेला आहे। आता हा पोलीस त्या चोराला किती वेळामध्ये पकडेल अशा स्वरूपाचा प्रश्न फक्त 2 सेकंदात समजून घेऊ। बघा काय दिलेलं आहे, एक चोर पोलिसापासून 100 मीटर अंतरावर आहे, म्हणजे अंतर हे आपल्याला 100 मीटर दिलेलं आहे। चोर 8 किमी प्रति तास वेगाने आणि पोलीस 10 किमी प्रति तास वेगाने धावतोय। दोघं एकाच दिशेने धावताय, म्हणून दोघांच्या वेगांची काय करायची आहे, वजाबाकी करायची, सापेक्ष वेग मिळणार। म्हणजे 10 मधून 8 गेले तर आपल्याला वेग मिळणार आहे बघा 2 किमी प्रति तास। त्यानंतर आपल्याला काय विचारलेली आहे, वेळ विचारलेली आहे, पण या ठिकाणी अंतर मीटर मध्ये दिलं, वेग तुम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये दिला, म्हणून वेगाला तुम्हाला 5/18 ने काय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे। आणि हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुमचा वेळ निघणार बघा। 18 इकडे आल्यानंतर काय होणार आहे, गुणेला होणार आहे, आणि 5 दुने 10 हे इकडे आल्यानंतर काय होणार, भागेला होणार बघा। 10 1 10 10 1 10, 18चा 10 सोबत गुणाकार केला तर तुमचं या प्रश्नाचं उत्तर येतंय बघा 180 सेकंद। म्हणजे पोलिसाला त्या चोरास पकडण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर 180 सेकंद एवढा वेळ लागणार आहे। ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन ट्रिकसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा।